नमस्कार. कधीकधी पदार्थ म्हणजे चव नसते, ती असते एक आठवण, एक गंध, एक मायेचा स्वाद. आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक अशीच रेसिपी, खोबऱ्याची बर्फी, जी माझ्यासाठी फक्त गोड पदार्थ नाही तर आईच्या हातची आठवण आहे. तर अशी ही स्वादिष्ट बर्फी आपण नैवेद्य म्हणून गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, गणपती किंवा दिवाळीचा फराळ म्हणूनही करू शकतो. परंतु असंच आपल्याला कधीतरी गोड खावंसं वाटलं तर अशावेळी घरातलं साहित्य वापरून झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी एखाद्या मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या कुठल्याही बर्फी इतकी ही खोबऱ्याची बर्फी स्वादिष्ट होते. ही ओल्या नारळाची खोबऱ्याची वडी फक्त जिभेलाच नाही तर मनाला, शरीरालाही तृप्त करते. चला तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर इथे आपण 2 मध्यम आकाराचे ओले नारळ घेतले होते. त्यातल्या 3 वाट्याच पण इथे वापरलेले आहेत. आणि हे नारळ घेताना खूप जुना किंवा खूप नवा म्हणजे कोवळा असा घ्यायचा नाही, मध्यम घ्यायचा. आपण पाहू शकता ह्याची जी पाट आहे ती आपल्याला नारळाचं जे आहे ते ब्राऊन कलरचं दिसतंय. साधारणतः असा नारळ असेल तर आपल्या वडीची चव आणखी छान होते. तर अशा रीतीनं मी ह्याची पाठीमागची साल काढलेली नाही आहे. सालासकटच आपण इथे नारळाचे तुकडे करून घेतले आणि आता ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये एकाच वेळी सगळा नारळ न घालता, आपण तुकडे न घालता थोडे थोडे मी 3दा वाटून घेणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा मी थोडेसे नारळाचे तुकडे घातले आणि आता हे मिक्सरला लावून फिरवून घेऊयात. आणि हे बघा, आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशा रीतीनं हे वाटून झालेलं आहे. हे बघा, आपण जसा खोवून नारळ घेतो अगदी तसंच त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. ते आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि उरलेला जो नारळ आहे आपला तोही आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, आपण पाहू शकता खूप छान असा त्याचा चव तयार झालेला आहे नारळाचा. उरलेले खोबऱ्याचे काप आपण असेच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि अगदी आपण खोवतो असं त्याचं टेक्स्चर येतं. हे बघा, आपण आता हे काढून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये. बाऊलभर साधारणतः आपला हा चव तयार झालेला आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात, पण तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता ही वाटी, या वाटीनं आपण मेजर करून घेणार आहोत सगळं साहित्य. म्हणजे हा जो चव आहे हा किती वाटी भरतो त्या प्रमाणात आपण साखर आणि दूध घेणार आहोत. घरातले साहित्य आपण यासाठी वापरणार आहोत. अत्यंत कमी साहित्यात हा पदार्थ, स्वादिष्ट पदार्थ तयार होतो. थोडेसे पेशन्स लागतात फक्त हा पदार्थ तयार करण्यासाठी. आणि थोडंसं मेजरमेंट व्यवस्थित सांभाळलं तर आपली खोबऱ्याची बर्फी हमखास छानच तयार होणार. गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये 1 वाटी आणि आणखी 1 वाटी अशा 2 वाट्या आपला हा नारळाचा चव तयार झाला आहे तो घालून घेतला आहे. आणि मध्यम आचेवरती आपण हा नारळाचा चव गॅसवर परतून घेणार आहोत कढईत, की जेणेकरून आपल्या नारळाची जी बर्फी आहे ती झटपट तयार व्हायला मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वडी बरेच दिवस अशा रीतीनेच आपण खोबरं परतून घेतलं तर 15 ते 20 दिवससुद्धा छान टिकते, कारण की त्यामधलं बरंचसं मॉइश्चर निघून जातं. हे बघा, आपण पाहिलं असेल सुरुवातीला अगदी त्याचा गोळा असा होता नारळाच्या चवचा, आणि आता बघा सुट्टा सुट्टा असा मोकळा मोकळा हा चव आपला झालेला आहे आणि त्याचा रंगही थोडासा पालटलेला आहे. इथे मी आत्ता अर्धी वाटी दूध घालून घेते आणि आता गॅस मी थोडा मध्यम जो होता तो बारीक करून घेतलेला आहे. आणि पुन्हा मी इथे आणखी थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. आपण अर्धी ते 1 वाटी दूध इथे वापरू शकता. दूध घालून मी हा नारळाचा चव छान परतून घेते. ते दोन्ही एक छान एकजीव होतील आणि त्याचा स्वाद आणखी छान वाढेल. तर अशा रीतीनं आता आपण दूध आणि नारळ छान परतून घेतल्यावरती त्यामध्ये आता 1 वाटी साखर घातलेली आहे आणि आणखी थोडीशी म्हणजे 1/4 वाटी आपण आणखी साखर घातलेली आहे. हे साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे. खूप गोड किंवा खूप फिक्याही आपल्या या वड्या तयार होत नाहीत. आपल्याला जर खूप गोड वड्या नको असतील तर आपण 1 वाटीला थोडीशी कमी जरी साखर घातली तरीही चालेल, आणि आणखी गोड हव्या असतील तर आपण 1.5 वाटी साखर घातली तरीही चालेल. साखर आपण खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आणि आपण सारखं हे ढवळतच राहायचं आहे की जेणेकरून हे मिश्रण कढईला चिकटणार नाही. हे बघा, साखर बरीचशी वितळलेली आहे, आपण पाहू शकता. अशा रीतीने जर आपण ही खोबऱ्याची बर्फी केली तर अखंड साखर आपल्या बर्फीत अजिबात राहणार नाही आहे. साखर व्यवस्थित वितळवली जाईल. आपण इथे मध्यम आचेवरती हे मिश्रण छान परतून घेतो आहे. आपण पाहू शकता साखर पूर्णतः विरघळलेली आहे आपली. आणि इकडे तोवर आपण ताटाला तूप लावून घेऊया, म्हणजे आपल्याला त्यामध्ये मिश्रण आपलं तयार झाल्यावरती लगेच वड्या पडायला टाकता येतील. कारण की खूप वेळ जर आपण ते गार केलं तरी त्याच्या नीट वड्या पडत नाहीत. ओला नारळ खाणं हे अगदी आरोग्यदायी आहे, त्यामुळे आपल्या आहारामध्ये ओल्या नारळाचा समावेश असणं गरजेचं आहे. आणि अशा रीतीनं जेव्हा आपण ही वडी बनवतो ती जास्त आरोग्यदायी ठरते. तर आपण पाहू शकता आपली साखर बरीचशी आता वितळून झालेली आहे आणि आता हे मिश्रण आपलं घट्टसर व्हायला लागलं आहे. हे बघा, त्यामध्ये एक चमचा आपण मधोमध उभा केला तो अगदी सरळ उभा राहतो आहे. याचा अर्थ आपलं हे मिश्रण वडी पाडण्यासाठी तयार झालं आहे. किंवा अशा रीतीनं आपण जेव्हा गोळा बनवायला लागता मिश्रणाचा तेव्हा तो व्यवस्थित तयार होतो, गोळा व्हायला लागतो. म्हणजेही मिश्रण आपलं तयार झालं आहे. या 2 साईन आहेत की कसं ओळखायचं आपण की आपलं हे मिश्रण आता वडी आपण ह्याची पाडू शकू असं. तर यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे आपण इथे वेलची पावडर घालून घेतली आहे. आणि हे मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आपल्याला वड्या किती जाड हव्यात त्या पद्धतीने आपण ह्या ताटामध्ये त्या पसरवून घ्यायच्या आहेत. आपल्याला जर जाड वड्या हव्या असतील तर आपण ताटामध्ये मधोमध एक चौकोन तयार करून, हे बघा मी आत्ता तुम्हाला दाखवते फक्त की अशा रीतीनं आपण एक चौकोन तयार करून एवढ्या जाडीच्या वड्या तयार करू शकता. पण आजकाल फार गोड कुणी खात नाही आणि थोडंसं डाएट सांभाळलं जातं, त्यामुळे थोडीशी पातळ वडी आपण करणार आहोत. त्यामुळे मी पूर्ण ताटभर हे मिश्रण पसरवून घेते आहे, म्हणजे मध्यम आकाराच्या अशा आपल्या वड्या तयार होणार आहेत. आता स्पॅच्युलाने मी हे थापून घेतलं आहे. आता थोडंसं कोमट झालं आहे तेव्हा आता मी थोडंसं हाताने व्यवस्थित ते करून घेते आहे. आणि हातानं व्यवस्थित ते थापून झाल्यानंतर आपण अगदी 5 मिनटं थांबून लगेचच त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. कारण की हे मिश्रण कोरडं झाल्यावरती त्याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही आहेत. 5 मिनटानंतर लगेच मी त्याला वड्या पाडून घेते आहे. कारण की हे मिश्रणाचं कोरडं झालं तर त्या वड्या नीट पडल्या जात नाहीत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण या वड्या पाडू शकता, मोठ्या छोट्या किंवा कापण्यांसारख्याही. आणि अशा रीतीनं हे बघा अगदी सहज वड्या पाडल्या जातात. खूप सुंदर रंग आलेला आहे. आपण खोबरं अजिबात त्याची पाठ काढलेलं नाही आहे, त्यामुळे ते असूनसुद्धा अगदी खूप पांढऱ्या शुभ्र आपल्या वड्या तयार नाही झालेल्या, पण असा गुलाबी असा खूप छान रंग आलेला आहे. तर अशा रीतीनं आपल्या या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे. थोडा वेळ ही आपण अशीच ठेवून दिली आहे 2-3 तास. आणि त्यानंतर आता आपण या वड्या काढून घेणार आहोत. व्यवस्थित सेट करून घेतल्या म्हणजे ह्या वड्या छान होतात. फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. हे बघा आपण पाहू शकता वरनं अगदी व्यवस्थित कोरडी झालेली आहे वडी, आपली सहज निघालेली आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे. एक छोटीशी वडी मी आपल्याला तोडून दाखवते. वरनं आपण पाहू शकता ती अगदी खुसखुशीत तयार झाली आहे. खूप कोरडी अशी आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. आणि आता मी अगदी सहज तुटल्या गेली आहे आणि आतमध्ये जर आपण पाहाल तर ती अगदी छान रसरशीत अशी दिसते आहे. त्यामुळे खाताना खुसखुशीत आणि अशी रसरशीत आपली खोबऱ्याची बर्फी तयार आहे. तर अशी ही खुसखुशीत आणि रसरशीत आपली खोबऱ्याची वडी म्हणजेच खोबऱ्याची बर्फी तयार आहे. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर, कुटुंबियांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. आणि आपल्याला आपल्या आईच्या हातचा कुठला पदार्थ गोडाचा खूप जास्त आवडतो हेही कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा छान छान स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.